श्रीराम. रामायण साधनेचं स्वरूप ज्या प्रसंगाने सुरू झालं त्या प्रसंगाला पाहूया. हे पाहणंही मोठं रोचक होईल. रामायणाच्या सुरुवातीला राजा दशरथ एवढा पराक्रमी राजा, अत्यंत देदीप्यमान चारित्र्य असलेला राजा, पण दुःख, संतती नाही. राजाचे राजपुरोहित वसिष्ठ मुनी एवढा पराक्रमी राजा, पण मूल नसल्याने आणि वसिष्ठ मुनींनीही त्यामध्ये फारसं लक्ष न दिल्याने ऋष्यशृंग मुनींना समोर करून यज्ञ करावा लागला. या कथा तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेमकी गोम त्या कथेच्या शब्दांमध्ये आहे. रामायण साधनेचं वैशिष्ट्य शोधायचं असतं ना, तेव्हा त्या 2 शब्दांमधला जो तरतम भाव आहे तो शोधावा लागतो. या कथेचंही नेमकं असंच आहे. राजाच्या त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये आपापला आविर्भाव घेण्यासाठी देव जमले, ब्रह्मदेव आले आणि यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. काय की रावणाने जो उत्पात माजवलेला आहे त्याच्यावरती उपाय काय आहे का ब्रह्मदेवा, असे सगळे देवांनी त्यांना विचारलं. ब्रह्मदेवांनी विचार केला. मग लक्षात आलं की मनुष्य याला रावण काहीही किंमत देत नाही, तेव्हा मनुष्याच्या हातूनच रावणाचा मृत्यू होईल. इतक्यात सगळ्या जगाचं उत्पत्ती स्थान असलेले भगवान विष्णू तिथे येथे झाले. भगवान विष्णू तिथे आल्यानंतर सगळ्या देवतांनी उठून त्यांना नमस्कार केला. श्रीहरी. पण त्या भगवंताचं वागणं, वर्तणूक कशी वेगळी. ज्या क्षणी भगवंत तिथे आले त्या क्षणी ते मनुष्य भावामध्ये, कारण सगळ्या देवांनी त्यांना विचारलं, विनंती केली की रावणाचा वध करायचा आहे, त्यासाठी तुम्हीच आमचे तारणहार आहात. तो सगळ्या जगाचा स्वामी, अंतर्बाह्य सगळ्यांना व्यापून असणारा, त्याने जाणलं होतं कारण, पण त्याने देवतांना मान दिला. गोष्ट साधी वाटते पण तरी महत्वाची असते. काय की भगवान विष्णूंना माहिती आहे रावणवधाचा उपाय काय आहे, पण त्यांनी मान देण्यासाठी देवतांना विचारलं. देवतांनाही माहिती आहे की भगवंताला माहिती आहे, पण मनुष्य भावात आता भगवंत गेल्यामुळे मनुष्यांना दुसऱ्या कोणीतरी सांगितल्याशिवाय कुठलीही गोष्ट लक्षात येत नाही. हा कार्यकारण भाव जाणून देवतांनीही उत्तर दिलं. किती विलक्षण असतं हे सगळं. भगवान विष्णूंनी देवतांना वचन दिलं आणि ते अंतर्धान पावले. इथे व्यवस्थापन येतं. आपल्या जशेने एखादं कार्य आलं तर होईल, पाहू, करू, असं रामायण साधनेचं स्वरूप नाही. त्यासाठी आवश्यक काय काय गोष्टी आहेत हे भगवंत जेव्हा बोलत होते ना देवतांशी, तेव्हा त्या वैकुंठातले सगळे त्यांचे सेवक, व्यवस्थापक, त्यांच्याशी सारूप्य झालेले जे नारद महर्षींसारखे त्यांच्या ऐसे मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा स्वरूपाचे असतात, तेही सगळं ऐकत होते. भराभर रचनांना सुरुवात झाली, सगळं ठरलं आणि त्या यज्ञीय ज्वालांमधून एक अतिशय देदीप्यमान पुरुष प्रगट झाला. त्याने आपल्या हातामध्ये एक परात घेतली होती. ती परात त्याने राजाला दिली आणि हे देवतांचं विशेष पायस आहे राजा, असं म्हणून तो अंतर्धान पावला. राजाला खूप आनंद झाला. राजाने ते पायस, वास्तविक त्याला 3 महत्वाच्या राण्या, कौसल्या देवी, सुमित्रा देवी आणि कैकेयी देवी, पण यातही त्याने कौसल्या देवींना त्या पायसातला 50% भाग दिला. आता उरला 50% भाग. त्या 50%चे त्याने पुन्हा 2 भाग केले, म्हणजे 25 आणि 25%. पहिला 25% भाग त्याने सुमित्रा देवींना दिला. आता 25% भाग उरला. त्याचे पुन्हा त्याने 2 भाग केले. पहिला जो 12.5% भाग होता तो कैकेयी देवींना दिला आणि उरलेला 12.5% भाग त्याने पुन्हा सुमित्रा देवींना दिला. एखादी घटना जेव्हा आपण वाचतो, बघतो, त्यामागचा कार्यकारण भाव काय असेल हे शोधणं ही रामायण साधनेची एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काय करायला हवंय, कसं करायला हवंय याचं संगतवार विश्लेषण करून त्याप्रमाणे वाटचालीला सुरुवात करणं रामायण साधना शिकवते. पुढे यथावकाश कौसल्या देवींना श्री रामचंद्र, कैकेयी देवींना भरत, मग सुमित्रा देवींना लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे राजाला 4 पुत्र झाले. वेदांचा अभ्यास,
त्यांचा जो स्वधर्म क्षत्रिय धर्म त्याच्यामध्ये विशेष पारंगतता, होणाऱ्या प्रत्येक उत्सवांमध्ये सहभाग, अशा स्वरूपाच्या काही 3-4 तपशिलांनंतर एकदम रामायण साधनेला सुरुवात करून देणारी गोष्ट झाली आहे. श्री रामचंद्रांचं आणि इतर 3 भावांचं जीवन अतिशय सुखद पद्धतीने वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने वेगवेगळ्या गोष्टी शिकत चाललं होतं. आता त्याला कलाटणी मिळणार होती. राजा दशरथांच्या मनात श्री रामचंद्रांच्या लग्नाचा विषय आला, म्हणून ते आपल्या मंत्र्यांबरोबर बोलत असताना सेवकाने येऊन सांगितलं, विश्वामित्र मुनींचं आगमन झालं आहे. राजाला फार आनंद झाला. जेव्हा या घटनेकडे पाहतो ना, तेव्हा मला काही वेगळे पण जाणवतं. धर्मसंस्थापनेचं कार्य करणारे भगवंत, त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी सगळ्या प्रकारे झटणारे, गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकात सांगितलेले महात्मे, यांचं एकमेकांशी बंध असतो, ही दाखवून देणारी ही घटना आहे. मनुष्य भावात आलेले आहेत श्री रामचंद्र. त्यांना सहाय्याची गरज असणार, त्यांना उपदेशाची गरज असणार, त्यांना अस्त्र विभागाची गरज असणार. हे सगळं लक्षात घेऊन विश्वामित्र मुनी तिथे आले आहेत. आणि कारण काय सांगितलं? राजा, अरे मी एक पण निश्चय केला आहे. तो निश्चय पूर्ण होण्यासाठी यज्ञ करावे लागतात. पण मी जेव्हा जेव्हा यज्ञपूर्तीसाठी प्रयत्न करतो, राक्षस येतात आणि त्याच्यामध्ये रक्तमांसाचा चिखल टाकतात. माझ्या निश्चयाला मी पूर्ण करू शकत नाही राजा. तुझा जो पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र श्रीराम, त्याला माझ्याबरोबर दे. त्याच्या सहाय्याने मी माझं यज्ञ पूर्ण करू शकेन. वास्तविक विश्वामित्र मुनी अत्यंत पराक्रमी असे क्षत्रिय होते. अस्त्रांविषयी अत्यंत जागरूक असणारे, अस्त्र निर्माते असणारे ऋषी. पण त्यांना तिथे काय यावंसं वाटलं? काय योजना असेल? एक कार्य करण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग हवा असतो. हे एकट्याचं कार्य नाही. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो होतो की रामायण साधना कशी आहे? समगच्छध्वम समधत्वम समव मनावसी जानताम. ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी साधना आहे. विश्वामित्र मुनी आले आणि त्यांनी श्री रामचंद्रांना बरोबर नेण्याची विनंती केली. राजा दशरथाचं मन एक क्षणासाठी कच खातं झालं. पण तिथे वसिष्ठ मुनी होते. वसिष्ठ मुनींनी राजाला उपदेश केला आहे. त्यातलं जे एक वाक्य आहे ना, त्या अंतःकरणात फार खोलवर ठसलं. अरे राजा, हे विश्वामित्र प्रत्यक्ष अस्त्रांचे निर्माते आहेत, तरीही ते श्रीरामांना जर घेऊन जात असतील तर यामागे निश्चित काहीतरी कारण आहे. वास्तविक विश्वामित्रांनी फक्त श्री रामचंद्रांना मागितलं होतं, पण राजाने लक्ष्मणांनाही बरोबर बोलवलं. आणि मग श्री रामचंद्र आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनींबरोबर निघाले. आता श्री रामचंद्रांना काय काय शिकायचं होतं हे पाहणंही मोठं मनोरंजक आहे, लक्षात आणून देणार आहे. रामायण साधनेचं स्वरूप आपल्यासमोर उघड करणार आहे. कुठल्याही राजपुत्राला उठवायला काही विशेष लोक असतात. आता ती विशेष लोक नसणार होती. स्वतःहून उठायची सवय लावून घ्यायची होती दोघांनाही, श्री रामचंद्रांना, श्री लक्ष्मणांना. देवपूजेसाठी गंध उघडून देणं, फुलं आणणं, पाणी देणं, याच्यासाठीही विशेष सेवक असतात. आता हे कोणी बरोबर नसतील. ही सगळी कामं आपली आपण करायची होती दोघांनी. त्याच्यासाठी लागणारी सामग्री स्वतः सांभाळायची होती. राजपुरुषांची शस्त्र सांभाळण्यासाठीही काही सेवक असतात, सैनिक असतात. आता हे कोणी बरोबर नसणार होते. स्वतःची शस्त्र, स्वतःचे कपडे बरोबर एकट्याने सांभाळायचं होतं आणि विश्वामित्र मुनींना मदत करायची होती. प्रत्येक वेळी राजकुमार किंवा राजपुरुष जेव्हा एखाद्या मोहिमेवरती जात, तेव्हा त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्या राजपुरुषाचा किंवा राजपुत्राचा एक कोषाध्यक्ष असतो. तो कोषाध्यक्ष तिथल्या सगळ्या धनाची काळजी घेतो. आय व्यय व्यवस्थापन तो करतो. आता तोही बरोबर नसणार होता. जे काही करायचं होतं ते श्री रामचंद्रांना स्वतःला करायचं होतं. आता घोडदळ, पायदळ, रथी याच्यातले विशेष जाणकार बरोबर नसणार होते. यांचा काय उपयोग असायचा? एखादं राज्य, त्याच्यातल्या जमिनी, त्या जमिनींमधला उंच सखलपणा, कुठला शत्रू कुठे येणार याची माहिती असणारे, कोणत्या राजाचा कोणता दल विशेष प्रभावी आहे याची माहिती असणारे जाणकार लोक राजा दशरथांच्या आज्ञेने श्री रामचंद्र आणि इतर भावंडांच्या बरोबर असायची. आता ती कोणी बरोबर नसणार होती. आता निर्णय क्षमता स्वतःची विकसित करायची होती. येणाऱ्या संकटाची चाहूल ताबडतोब लागण्यासाठी
आपली सगळी इंद्रिय अतिशय शाबूत ठेवायची होती, हा अभ्यास घडवून आणण्यासाठी विश्वामित्र मुनी तिथे आले होते. परराज्यामध्ये जे सैन्य असतं, प्रत्येक सैन्याच्या काही ना काही बलस्थळ असतात, काही ना काही कमजोरी असतात. जो सेनापती असतो ना, किंवा त्याच्या आजूबाजूचे जे विशेष लोक असतात, राजपुत्रांना किंवा राजधुरंधर व्यक्तींना अशा लोकांविषयी सांगण्यासाठी ते विशेष कारिगर असतात. त्यांच्याकडे खूप माहिती असते. आता अशी माहिती देणारं कोणी त्यांच्या बरोबर नव्हतं. एखादं संकट आलं किंवा कोणी हल्ला केला तर आपल्याला जे शिकवलं गेलं आहे त्याच्यानुसार निर्णय घ्यायचे होते. विश्वामित्र मुनींचं आगमन श्री रामचंद्रांना किती किती पातळीवरती दीक्षा देण्यासाठी आलं होतं, बघूनच मन स्तिमित होतं. रामायण साधना ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघायला शिकवते. श्री रामचंद्र लक्ष्मणांबरोबर जेव्हा वेगवेगळ्या युद्धासाठी जायचे, वाटेमध्ये अनेक नगरं, त्यांचे राजे यांच्या भेटी व्हायच्या. कुठल्या राजाचा कोणता दर्जा आणि त्याच्याशी कशी सल्लामसलत करायची आहे याच्याविषयी सल्ला देणारे मंत्रीगण आता बरोबर नसणार होते. राजशिष्टाचार कसा करायचा आहे हे आता सांगणारं कोणी नव्हतं. आता आपला निर्णय आपण घ्यायचा होता. किती वेगवेगळ्या पातळींवरती श्री रामचंद्रांना तयार करण्याचं काम सुरू होतं. विश्वामित्र आणि श्री रामचंद्रांची भेट हे रामायण साधनेला टोकदार करणारं एक अत्यंत उत्तम प्रकरण आहे. आता कोणतं नगर, कोणता राजा, त्याचं काय सुरू आहे, तो कोणत्या मोहिमा आखतो आहे, इतर काय काय घडामोडी सुरू आहेत हे सांगणारं गुप्तहेर यंत्रणा जवळ नव्हती. आता स्वतःचे डोळे, कान हेच माहिती मिळवून देणारं यंत्र म्हणून वापरायचं होतं. श्री रामचंद्रांचं व्यक्तिमत्व एका विशिष्ट पातळीवरती घडवण्यासाठी विश्वामित्र मुनींची योजना आहे आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या ती पार पाडली. खरी परीक्षा आहे दोघांच्याही व्यक्तिमत्वाची. आपल्या बाबतीत असं झालं, आपण काय करू? इतका समग्र विचार करणारं गुरु भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे आणि ते गुरु मिळाल्यानंतरही त्यांच्या उपदेशाप्रमाणे वाटचालीला उद्युक्त होणं हे त्याहून मोठं भाग्याचं आहे. रामायण साधना या सगळ्या गोष्टींना आपल्यापर्यंत आणते. श्री रामचंद्रांनी खूप प्रश्न विचारावेत आणि विश्वामित्र मुनींनी त्यांची उत्तरं द्यावी. दोघांमधले संवाद, मग तो गंगा सरयूचा संगम असो, जिथे भगवान शंकरांनी तप केलं असं पवित्र आश्रम असो, गंगेची उत्पत्ती असो, श्री रामचंद्रांचे जे जे कुतूहल ते विश्वामित्र मुनींनी पूर्ण करावं. आणि एक गोष्ट जिथे अशी घडली की श्री रामचंद्रांच्या अत्यंत काटेकोर साचेबद्ध वागणुकीला धक्का देणारी ठरली. श्रीरामांवरती ताटकेचं आक्रमण झालं. स्त्री अवध्य असते हे माहीत असल्याने बाणांच्या साह्याने श्री रामचंद्र तिला निघून जाण्यासाठी विवश करत होते. पण ती अतिशय सामर्थ्यवान यक्षिणी होती. तिने खूप वेगवेगळी रूपं घेतली. तेव्हा विश्वामित्र मुनींची जी 2 वाक्य आहेत ना, विश्वामित्र मुनी तिथे का आले हे जाणून देणारी 2 वाक्य आहेत. स्वतः क्षत्रिय असणारे विश्वामित्र श्री रामचंद्रांना काय काय अडचणी येऊ शकतील हे लक्षात घेऊन जेव्हा त्यांना मार्गदर्शन करते झाले, तेव्हा ते मार्गदर्शन अतिशय अचूक आणि पुढे येणाऱ्या सगळ्या घटनांना कवेत घेणारं ठरलं. विश्वामित्र मुनी म्हणाले, एका राजपुत्राला प्रजेच्या हितासाठी प्रसंगी स्त्रीचाही वध करावा लागला तरी त्याने तो करायचा आहे. श्री रामचंद्रांच्या नियमबद्ध जीवनाला धक्का दिलाय विश्वामित्र मुनींनी. जी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे जे योग्य आहे ते करायला शिक. विश्वामित्र मुनींनी श्री रामचंद्रांना जाणवून दिलं आहे, ध्येय महत्वाचं, तू कसं ते प्राप्त करतो आहेस त्याला महत्व नाही. किती विलक्षण गोष्ट आहे. श्री रामचंद्रांनी मारीच आणि सुबाहूला तर योग्य शिक्षा केलीच, विश्वामित्र मुनींनी श्री रामचंद्रांना अस्त्र प्रदान केली आहे, त्याची संथा दिली आहे, त्याचा उपसंहार कसा करायचा ते शिकवलं आहे. जणू याच गोष्टीसाठी वरून विश्वामित्र आणि श्री रामचंद्रांची भेट झालेली आहे. एवढ्यावरतीच थांबले नाहीत विश्वामित्र. श्री रामचंद्रांनी त्यांचा यज्ञ निर्धोक पार पडल्यानंतर ते पुढे कुठे गेले आणि त्यांनी काय 2 महत्वाच्या गोष्टी केल्या हे आपण पुढच्या टप्प्यात पाहूया. श्रीराम.